प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट MCR न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन, गुन्हेगारी ते शिक्षण, औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी. सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा MCR न्यूज. जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही. हम सब एक है, 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 हम सब एक है. आवाज दो. जिंदाबाद 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 जिंदाबाद. राइट पाथ राइट पाथ राइट पाथ राइट पाथ राइट पाथ. राइट पाथ. Fridays banking we demand. We demand. Fridays banking we demand. हल्ला बोल हल्ला बोल पे हल्ला बोल. इस आईबी पे हल्ला बोल. इस आईबी हल्ला बोल. प्रधानमंत्री पे हल्ला बोल. इस प्रधानमंत्री पे हल्ला बोल. हाथ उठा के हल्ला बोल. अरे कहीं मिला के हल्ला बोल. हाथ उठा के हल्ला बोल. हल्ला बोल. जान हमारी. सर, आज भारतीय आपल्या बँकेच्या कर्मचाऱ्याच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. काय नेमक्या मागण्या मान्य न झाल्यास पुढील भूमिका काय राहील? सर, मुळात ही आमची मागणी नाहीच आहे. हा एक शब्द, एक विश्वास आहे जो आमचा बायपार्टाइड अग्रीमेंट मध्ये या शासनाने आम्हाला दिला होता. त्यांनी 2024 मध्ये आम्हाला सांगितलं होतं की 5 डेज बँकिंग म्हणजे पहिला, तिसरा आणि कधी काही येणारा 5वा शनिवार तुम्हाला सुट्टी असेल. पण दुर्दैवानं जे काही दिलेले आम्हाला आश्वासन होते ते 2024 पासून या सरकारने पाळले नाहीये आणि आम्हाला आज रोजीपर्यंत आम्हाला आमच्या संघटनांना केवळ विश्वस्त केला जात आहे. त्या अनुषंगाने त्यांना जाण करून देण्यासाठी, त्यांना जागा करण्यासाठी म्हणून हा आमचा आज एका दिवसाचा डेमॉन्स्ट्रेशनचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. अनेक वर्षापासून सातत्याने बँक कर्मचारी रस्त्यावरची लढाई करतात, तिथल्या मागण्या देखील कोणत्या मागण्या? सर, आपण बघतो की आमच्या ज्या काही रेग्युलेटरी अथॉरिटी आहेत, RBI असू द्यात, नाबार्ड असू द्यात, सिडबी किंवा बाकीच्या, त्या सगळ्यांना कुठल्याही मागणीसाठी रस्त्यावर उतरावं लागत नाही किंवा संप करावा लागत नाही. की सरकार त्यांच्या नशिबी सगळ्या काही गोष्टी अगदी सहजपणे देते. पण दुर्दैव हे आहे की भारताची आर्थिक नाडी सांभाळणाऱ्या आणि खरं ग्राउंड लेवलला काम करणाऱ्या आमच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्याच्या ज्या मागण्या आहेत त्यासाठी या सरकार पुढे आम्हाला प्रत्येक वेळेस या माध्यमातूनच पुढे यावं लागतं. हे एक शोकांतिका आहे. पुढचं पाऊल हे आहे की हे जर शासन म्हणतं की हे डिजिटल इंडिया आहे आणि 24/7 सगळ्या काही सेवा उपलब्ध आहेत, हे सगळं असताना सुद्धा जर आमची मागणी पूर्ण करत नसतील तर या पुढचे जे काही आमचे निवेदन असतील किंवा आमचे निषेध असतील ते अधिकाधिक तीव्र होतील. आणि ती ग्वाही मी युनायटेड फोरम ऑफ बँक इंडियाच्या फोरम अंतर्गत नांदेड युनिटच्या माध्यमातून देतो. आणि या ठिकाणी आपण बघताय की दिवसभर काम करून माझे सर्व कर्मचारी अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. तर शासनाला, IBA ला, DFS ला हीच विनंती राहील की आमची पेंडिंग जी काही मागणी आहे ती त्यांनी पूर्ण करावी. आम्हाला दिलेला जो काही शब्द आहे तो त्यांनी पाळावा. प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट MCR न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन, गुन्हेगारी ते शिक्षण, औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी. सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा MCR न्यूज. जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही.